बघा तुम्हाला प्रॉब्लेम दिलाय. पेज नंबर आहे 347 वर लिहा. प्रॉब्लेम नंबर आहे 7. ओके, 347 वरचा 7 काय दिलंय बघा. रोहित ए ट्रेडर कीप्स हिज बुक ऑन सिंगल एंट्री सिस्टम. ओके, हिज फायनान्शियल पोझिशन ऑन 1 एप्रिल 2018 अँड ऑन 31/3/2019 वेअर ॲज एंटर. बघा आता 1/4/2018 म्हणजे 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग, आणि आणि 31 मार्च 2019 म्हणजे काय बाळा, क्लोजिंग. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय दिले, रेग्युलर आपल्याला जसं असेट लायबिलिटीचा बॅलन्स देतात तो दिलाय. ठीक आहे, त्याच्या खाली बघा काय काय दिले तुम्हाला. ड्युरिंग द इयर ही हॅज विथड्रॉन 100 पर मंथ फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. आता पर मंथला टिक मार्क अंडरलाईन करून ठेवा. तर बघा इथं आपली चुकायची शक्यता आहे, तर त्याला अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे ड्रॉइंग टोटल किती झाले मला सांगा. ड्रॉइंग टोटल किती झाले मला सांगा. ड्युरिंग द मंथ ही हॅड विथड्रॉन, सॉरी ड्युरिंग द इयर ही हॅड विथड्रॉन. एका वर्षामध्ये त्यानं प्रत्येक महिन्याला 100 काढले. मग वर्षाचे किती असतील, 1200. ह्याला अंडरलाईन करून ठेवा. आणि हे ह्याच्यासाठी म्हणून प्रॉब्लेम वाचताना, ठीक आहे, एक्झाम मध्ये हा कसा एकदम बारकाव्यानं वाचायचा. ठीक आहे, काळजीपूर्वक वाचायचा. नेमकं आपल्याला तिथं काय दिले आणि काय नाही कळालं पाहिजे, कळते का. नाहीतर आपण ड्रॉइंग किती घेणार, 100. ओके, आणि आपलं चुकणार. बरोबर, तर तसं करायचं नाही आपण, की नेमकं किती ड्रॉइंग दिले तर 100 पर मंथ आहे, म्हणजे 100 × 12 केलं तर टोटल वर्षाचं ड्रॉइंग किती होणार आहे तुमचं, 1200 रुपये. ओके, हे झालं तुमचं 1200 रुपये. क्लिअर आहे. नाव याच्यानंतर बघा पुढे दिले तुम्हाला. डिप्रिसिएट बिल्डिंग 10% पर एनम, फर्निचर 12% पर एनम, अज्युम ऍडिशन्स टू बोथ वेअर मेड ऑन 1 ऑक्टोबर. आता आपण यात एक महत्वाची ऍडजस्टमेंट बघणार आहे, जी की 12वीत आपल्याला लागणार आहे, की ही ऍडिशन जे आहे हे 1 ऑक्टोबरला झाले बिल्डिंग आणि फर्निचर मध्ये, असं सांगायचं. तर काय आहे ते तर डायरेक्टली तुम्हाला मी वर्किंग नोट करून दाखवतो. नाव त्याच्यानंतर खाली बघा पुढे दिले. डेटर्स 1000 बॅड अँड टू बी रिटर्न ऑफ, क्रिएट रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5% अँड मेंटेन डिस्काउंट ऑन डेटर्स 2%. डायरेक्टली बघूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5% आहे. प्रिपेअर ओपनिंग अ स्टेटमेंट, अफेअर्स ऑफ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट. ओके, तर नॉर्मल प्रॉब्लेम आहे, ज्याने आपल्याला विचारलं. 1-2 ऍडजस्टमेंट फार महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला ह्या काळजीपूर्वक बघायच्या. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय प्रिपेअर करणार आहे सांगा मला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ओके, तर सगळ्यांनी लिहा वर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. लिहिले ना फॉर्मॅट तुम्ही. ओके, राईट. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला 2 बाजू आहेत. ओके, लेफ्ट साइड कुठली आहे बोला. लेफ्ट साइड. लेफ्ट साइड कुठली साइड आहे तुमची, लॅबिलिटीज. लॅबिलिटीजचा अर्थ काय होतो, कर्ज आणि देणी. लॅबिलिटीचा अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा आहे, तुमची सगळी काय आहेत, कर्ज आहेत आणि तुमची काय आहेत, देणी आहेत. ओके, आणि इकडं या बाजूला काय आहे, तुमच्या सगळ्या असेट्स आहेत. असेट्स म्हणजे तुमची सगळी काय असते, मालमत्ता किंवा संपत्ती किंवा काय असते तुमची सगळी येणे. ओके, इथं 2 कॉलम असतील. एक असेल तुमचा हा ओपनिंगचा, एक असेल इथं क्लोजिंगचा. मी खालच्या लाईनला लिहिले, तुम्ही वरच्याच लाईनला लिहिलं असणार आहे. ओके, सो दिस इज युअर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. राईट, जाऊया पुढे आपण. चला, आता ह्यामध्ये एक एक पॉइंट आहे, तो आपण बघूया काय काय दिलेला आहे. बघा पहिल्यांदा वाचा. पहिला काय दिलाय, कॅश 12,000 18,000. कॅश ही तुमची काय आहे, असेट का लॅबिलिटी, असेट आहे. ह्या कॅश 12,000 18,000 असेटला, कॅश 12,000 18,000. ओके, कॅश आहे तुमची 12,000 18,000. क्लिअर आहे. चलो, आफ्टर दॅट कॅश नंतर काय दिले वाचा, 2 नंबर अनु. बँक बॅलन्स 10 आणि 15. बँक बॅलन्स ही तुमची काय आहे, असेट आहे. बँक बॅलन्स सुद्धा तुमची असेट आहे. ओके, तर बँकला 10,000 15,000. नेक्स्ट आहे स्टॉक 30,000, सॉरी 35,000 50,000. स्टॉक ही सुद्धा तुमची काय आहे, असेट आहे. ओके, स्टॉक 35 आणि 50. ओके, लिहून घ्या. स्टॉक 35,000
आणि 50,000. ओके, चलो. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे काय आहे? डेटस. डेटस आहे 30,000 आणि 35,000. ओके, डेटस ही काय आहे तुमची? असेट आहे. डेटस ही सुद्धा तुमची असेट आहे. ओके, तर ह्या असेटला डेटस किती रुपये आपण बोललो? 30,000 आणि 35,000. ओके, 30,000 आणि 35,000 डेटस झाले. ओके, चलो. डेटसच्या नंतर नेक्स्ट पॉइंट काय दिलाय बघा इथं? क्रेडिटर्स. 20 आणि 32 काय आहे? क्रेडिटर्स ही लॅबिलिटी आहे. क्रेडिटर्स इज युअर लॅबिलिटी. ओके, पहिल्या लॅबिलिटी बाजूला क्रेडिटर्स किती रुपये? 20,000 आणि 32,000. राईट, 20,000 आणि 32,000. दॅट इज क्रेडिटर्स. चलो, नेक्स्ट काय त्यानंतर बघा? बिल्डिंग किती आहे? 40 आणि 60. बिल्डिंग ही काय आहे तुमची? असेट आहे. राईट, त्या असेटला बिल्डिंग 40 आणि 60. ₹40,000 आणि 60,000. चला, नेक्स्ट बघा काय आहे? फर्निचर किती आहे? 15 आणि 20. ओके, 15 आणि 20. तर ही तल्या फर्निचर 15,000 आणि 20,000. राईट, सो डन आहे ना, सगळं झालंय आपलं. ठीक आहे, येस. तर मग यामध्ये आता आपल्याला करायचं आहे क्लोज. ठीक आहे, खाली टोटल केलेली दाखवा. असेट साइड मोठी आहे, बरोबर. डबल अंडरलाईन पाहिजे दोन्ही बाजूला. ठीक आहे, आणि असेट साइड मोठे, असेट साइडची टोटल करूया. करा, किती येते बघा? 40, 50, 80, 9, 10, 11, 1, 10, 1, 20, 1, 30, 1, 40, 1, 42. किती येते? माझी 1,42,000 येते. बरोबर आहे? येस सर. 1,42,000. तर इकडे लिहा 1,42,000. ठीक आहे, इकडं पण लिहा 1,42. आता 1,42 मधनं 20 गेले मित्रांनो. 1,22,000. बरोबर आहे, 1,22,000 झालं. चला, नेक्स्ट त्याच्यानंतर बघा पुढं. इकडं 60 आणि 20, 80, 8, 9, 10, 11, 1, 10, 1, 60, 1, 70, 1, 80, 1, 90, 1, 98. माझी येते 1,98,000. राईट, 1,98,000. 1,98 मधनं 32 गेले. 1,98 मधनं हे 32 गेले. 8तनं 2 गेले, हे 6. 9तनं 3 गेले, परत 6. 1,66,000. पुस्तकात चेक करा आन्सर बरोबर आहे का आपलं. सो हे दोन आन्सर आहेत आपले. हे तुमचं काय आहे बाळ? हे उत्तर आलेलं हे काय आहे तुमचं? कॅपिटल. दिस इज युअर कॅपिटल. राईट, आणि हे कॅपिटल आहे. हे 1,22,000 ओपनिंग आहे आणि 1,66 हे क्लोजिंग आहे. आय होप इथंपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात. क्लिअर आहे सगळ्यांना? झाले? काहीतरी लिहिलं सगळं? चला, तन्वी लिहिले बा. ओके, चलो. नाव याच्यानंतर तुम्हाला काय बनवायचंय? याच्यानंतर तुम्हाला प्रिपेअर करायचंय, यानंतर बनवायचं स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट ऑर लॉस. ओके, ठीक आहे. तर इथं लिहून पहिल्यांदा फॉर्मॅट मी घेतो, तुम्ही लिहिला असला असेल बऱ्यापैकी. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑब्लिक लॉस. ओके, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑब्लिक लॉस. ठीक आहे, यामध्ये अमाऊंट एक पहिला कॉलम आहे, दॅट इज पर्टिक्युलर्स. दुसरा कॉलम आहे, दुसरे दोन कॉलम आहेत ते कुठले आहेत? अमाऊंटचे आहेत. रफली हफ्ते. येस, पहिल्यांदा सुरुवात कुठनं होते मला सांगा? फॉर्मॅटची. फॉर्मॅट पार्ट पाहिजे आपल्याला. कुठनं होते? क्लोजिंग कॅपिटल. यामध्ये ऍड काय करतो आपण? ड्रॉइंग्स. ओके, ऍड ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स दोन प्रकारचे, पहिले कुठले आणि दुसरी कुठले? इन कॅश आणि इन काइंड. ओके, यातनं लेस काय करायचं? पहिल्यांदा तुम्हाला एक ओळ जागा सोडायची बरं का.
एक वेळ अशी जागा सोडून यातनं लेस काय करायचं? ऍडिशनल, बरोबर बाळ, ऍडिशनल कॅपिटल. ओके, ठीक आहे. परत एक ओळ जागा सोडायची आणि यातनं काय लेस करायचंय? ओपनिंग कॅपिटल, बरोबर. यातनं परत लेस करायचंय तुम्हाला ओपनिंग कॅपिटल. ओके, परत आलेल्या उत्तराला काय म्हणणार आहे तुम्ही? हा, प्रॉफिट ऑब्लिक लॉस बिफोर, ऍडजस्टमेंट करण्याच्या अगोदरचा, बरोबर आहे. राईट. ह्यात परत इथं काय लिहायचंय तुम्हाला? ऍड काय करायचंय? इन्कम्स. ओके, ऍड इन्कम लिहायचं. एक 2-3 ओळी जागा सोडायच्या आणि यातनं काय करायचंय? लेस एक्सपेन्सेस. राईट. चलो, इथंपर्यंत ठीक आहे. मग आपण परत नंतर मग प्रॉफिटचा आहे तो काय येणार आहे तो आपला तिथं कंटिन्यू करूया. चलो, फॉर्मॅट लिहिला असेल तुम्ही सगळ्यांनी, तर आपण काय करूया की सुरुवात करूया. क्लोजिंग कॅपिटल वर तुम्ही आन्सर काढले. क्लोजिंग कॅपिटल किती आहे बघा तुमचं? 1,66,000 आहे, बरोबर आहे. तर 1,66,000ला आउटरला लिहा पहिल्यांदा. सुंदर राहू द्या, काही लिहू नको, थांब बघतो. 1,66,000. ओके, 1,66,000. राईट. यानंतर ड्रॉइंग्स मी तुम्हाला सांगितले. ड्रॉइंग्स मध्ये इथं काय सांगितले बघा, अशा पद्धतीनं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असते. तर पेपर 12वी मध्ये 11वी मध्ये प्रॉब्लेमचं वाचन फार महत्वाचं आहे. ओके, प्रॉब्लेमचं वाचन आणि ऍडजस्टमेंटचा अर्थ समजणं आपल्याला लय महत्वाचं आहे. उगच गडबड करायची नाही. बऱ्याच वेळेला काय होते, आपल्याला कळालेलं असते ड्रॉइंग आपण ऍड करणार आहे. तर इथं काय आपण बघतो की 100 आहे, चला 100 रुपये ऍड केले, पण 100च्या पुढे काय लिहिले? पर मंथ लिहिले. अकाउंटिंग हे किती कालावधीसाठी आपण करतो? 1 इयर म्हणजे किती महिने असतात? 12 महिने. मग हे काय म्हणते, हे 100 रुपये एका महिन्याला आहे, गुणिले 12 जर केले तर टोटल ड्रॉइंग तुमचं किती होणार आहे? 1200. अशा छोट्या मोठ्या काहीतरी फसवायसाठी आपल्याला गोष्टी तिथे ऍड केलेल्या असतात, बरोबर. तर आपण शांतपणे वाचायचं. पहिली गोष्ट, आता शाळेपर्यंत कसं झालं आपलं, पेपरला आपण फार गडबड करायचो, बरोबर का? तर गडबड करायची नाही, एकदम शांतपणे काय दिले पहिला वाचायचं, विचार करायचा त्याच्यावर आणि मग काम करायचं. तर ड्रॉइंग किती झालं तुमचं इथं सांगा मला? 1200. क्लिअर आहे. तर ड्रॉइंग हे कॅश मध्ये असं समजा आणि डायरेक्ट बाहेर लिहायचं 1200 रुपये. ठीक आहे, 1200 ऍड करा, यात किती होतात बघा? 67,200. सॉरी, हा बरोबर, 1,67,200 विल बी द ड्रॉइंग. क्लिअर आहे, बरोबर आहे. ऍडिशनल कॅपिटल यानंतर काय सांगितले? फॉर्मॅटला फॉलो करा. फॉर्मॅटमध्ये काय लिहिले फक्त बघायचं. फॉर्मॅटमध्ये काय लिहिले फक्त इथं? ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल आपण वाचलं, कुठं दिसलं का आपल्याला ऍडिशनल कॅपिटल? की त्यानं बिझनेसमध्ये परत ऍडिशनल कॅपिटल आणले असं सांगितलं का? नाही दिलेलं. ठीक आहे ना. आपण पूर्ण दोन्ही पॅराग्राफ बघितले. देर इज नो ऍडिशनल कॅपिटल, सो त्याला स्किप करा. त्याच्यासमोर हाऊस होल्ड एक्सपेन्स म्हणजे कशासाठी ड्रॉइंग घेतलं फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्स दिलं. हा हा, पण हे ना बरोबर आहे की. मग तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे इन काइंड मध्ये येणार ना? नाही नाही, इन काइंड मध्ये दुकानातला माल घेतला, त्यानं रुपीज लिहिले ना. हा बोल की. हा 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 हा, तसं झालं. चालतंय, मी क्लिक करणार तर करू का? चालतंय. Perfect. रुपीज लिहिले ग इथं, मग त्यामुळे मी कॅश घेतले, कळलं का? त्यांनी माल घेतला. ओनर हॅज विथड्रॉन गुड्स. ओनर हॅज टेकन गुड्स फॉर हिज. तर मग इन काइंड मध्ये, कळालं का? इन काइंड मध्ये वस्तूच्या स्वरूपात दुकानातल्या वस्तू घेतल्या पाहिजे. इथं असं काही नाहीये म्हणून आपण हे घेतलं. बरं, नाव नेक्स्ट पॉईंट डिस्कस काय करत होतो आपण, की देर इज नो ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल नाही, त्याला डॅश करून टाका. ऍडिशनल कॅपिटल नाही आहे इथं, याला इथं काय करा? डॅश करा, जाऊ दे. चला, लेस ओपनिंग कॅपिटल परत एकदा हाय अशी कंटिन्यू करा. टोटल ही 1,67,200. ओके, आफ्टर दॅट कंटिन्यू करा. टोटल सॉरी, ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल किती आहे वर बघा? 1,00,000. बोला 22,000. राईट. ओके, तर 1,22,000 यातनं लेस करा. हे 200 आहे तसे. 7 2 गेले 5, 6 2 गेले 4,
सो हे खाली लिहायला पाहिजे ऍक्च्युली मी. सो हे येणार आहे, मी खाली लिहितो ह्याला 45,200. बरोबर आहे. 45,200 इथंपर्यंत मला वाटते सगळ्यांना क्लिअर असावं. इथंपर्यंत तुम्हाला फॉर्मॅट फक्त फॉलो करायचं आहे, जे फॉर्मॅटमध्ये दिले त्याला फक्त पुढे लिहायचं आहे. मग त्यामध्ये पहिल्यांदा आपण सुरुवात केली क्लोजिंग कॅपिटल पासून आणि आपण आलो कुठंपर्यंत इथं प्रॉफिट लॉस बिफोर ऍडजस्टमेंट दॅट इज 45,200. पुढे जाऊया. झालं इथंपर्यंत सगळ्यांचं. नाव ऍडजस्टमेंट वाचायच्यात आपल्याला, खाली दिलेले एक एक बघा. पहिली ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट बिल्डिंग 10%, फर्निचर 12%, अज्युम ऍडिशन्स वेअर मेड ऑन 1 ऑक्टोबर 2018. ठीक आहे, काय हरकत नाही. पहिल्यांदा बघूया बिल्डिंगला आहे 10%. मी पहिला पूर्ण वर्किंग नोट करतो, तुम्ही फक्त बघा आणि त्यानंतर परत मग लिहून घ्या. पहिल्यांदा समजून घेण्यावर भर द्या. 12वीत तुम्हाला ही वर्किंग नोट सारखी करावी लागणार आहे. ठीक आहे, काय बिल्डिंग आहे ना. ओके, बिल्डिंगला डिप्रिसिएशन सांगितले. पहिली गोष्ट बिल्डिंग बघा, टोटल बिल्डिंग आपल्याकडं किती रुपयाची आहे वर्षाच्या शेवट. बिल्डिंगची किंमत किती आहे वर्षाच्या शेवट बघा जरा. हा, बिल्डिंग आपल्याला इथं दिसते 60,000ची. ओके, बिल्डिंग वर्षाच्या शेवट बघा, मी लिहितोय कसं, असंच मी कायम लिहिणार पुढच्या वर्षी सुद्धा 60,000. ओके, 60 पैकी त्यांना म्हणायचं आहे की वर्षाच्या सुरुवातीला किती होती आणि वर्षामध्ये मग आम्ही ऍड किती केली. 60 पैकी वर्षा सुरुवातीला किती होती. हा, 40,000. बरोबर. आणि मग 60 पैकी 40 सुरुवातीला होती, तर मग ऍड किती केली असेल. 20,000. बरोबर आहे. ऍडिशन किती केली असेल. 20,000. ओके, आणि आता हे ते काय बोलतात की ही जी ऍडिशन आहे ती कुठल्या तारखेला केली आहे त्यांनी. 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला. वर्ष तुमचं कधी संपतं, ऑक्टोबर नंतर वर्ष तुमचं कधी संपतं. 31 मार्चला. मग ऑक्टोबर ते मार्च जरा महिने मोजा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 3 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. ऑक्टोबर महिना आला की समजून चला तिथे टोटल महिने किती होतात तुमचे. 6 महिने. मग हा वापर जो आहे हा किती महिन्यासाठी आहे याचा. 6. बरं, हा वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत, म्हणजे ह्याचा वापर किती महिन्यासाठी. ह्याचा वापर आहे तो 12 महिन्यासाठी. मग आपण डिप्रिसिएशन टॉपिक मध्ये काय शिकलो की एखादी गोष्ट 12 महिने वापरली पूर्ण डिप्रिसिएशन, एखादी गोष्ट 6 महिने वापरली तर अर्ध डिप्रिसिएशन. बरोबर. मग इथं 40,000च्या 10% किती येतात. 4,000. बरोबर आहे. आणि हे 20,000च्या 10%च काढायचे पण 6 महिन्यासाठी. 20,000च्या 10% पण किती महिन्यासाठी. 6 महिन्यासाठी. मग हे किती येणार. 20,000च्या 10% किती येणार सांगा. 2,000. 2,000 पूर्ण वर्षाचे. बरोबर. मग अर्ध्या वर्षाचे किती. एक्झॅक्टली. तोंडी आपण करतोय कॅल्क्युलेशन. 1,000. मग हे 4. ठीक आहे, आणि हे 1 म्हणजे टोटल किती झालं. टोटल डिप्रेशन किती झालं. 5,000. ठीक आहे, तरी अशी वर्किंग नोट करायच्या फर्निचरला सुद्धा. ही एक ऍडिशन जी आहे, ऍडिशन कशी काढली बघायची कळते का तुम्हाला, की ओपनिंग आणि क्लोजिंगच्या व्हॅल्यू मध्ये जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात बाळ ऍडिशन. त्याला आपण काय म्हणतो ऍडिशन. आणि ती ऍडिशन किती झाल्या तुमची ती कशी काढली तर 60 मधनं 40 वजा केलं तर आम्हाला कळालं की ऍडिशन किती रुपये झाले तिथं. 20,000 झाले. राईट. क्लिअर आहे. चला घ्या लिहून. वर्किंग नोट लिहून घ्या. ह्याच्या खाली प्रॉब्लेमच्या खाली लिहून घ्या वर्किंग नोट. व्यवस्थित लिहून द्या, काही गडबड करू नका. समजलं पाहिजे, हे लागणार आहे आपल्याला सगळं पुढं. सेम थिंग आहे फर्निचरच्या बाबतीमध्ये. ओके, सेम थिंग, सेम स्टोरी आहे. बघा, फर्निचर वर्षाच्या शेवट किती रुपयाचं होतं जरा आपल्या बनवलेल्या स्टेटमेंटमध्ये बघा. किती रुपयाचं आहे. 20,000चं. ओके, 20चे तुम्हाला 2 भाग करायचे. बघा किती सिंपल आहे. ओके, 20चा पहिला भाग असेल ओपनिंग, दुसरा भाग असेल दॅट विल बी द ऍडिशन. 20 पैकी ओपनिंगचं किती आहे. 15,000. ओके, ओपनिंगचा आहे 15,000. मग 20 आणि 15 मध्ये फरक कितीचा आहे. 5,000चा. ओके, हा फरक आहे तुमचा इथं 5,000चा. राईट. मग आता ह्यामध्ये ऍडिशन कुठल्या तारखेला केले मगाच्या सारखं सेम सांगितलं त्याने तुम्हाला. ऍडिशन कुठल्या तारखेला केले तुम्ही त्यांनी. 1 ऑक्टोबर. वर्ष संपणार आपलं कधी आहे. 31 मार्च. हा कालावधी किती होतो टोटल. 6 महिन्याचा. ओके, मग डिप्रिसिएशन पण 6 महिन्याचं पाहिजे. हे ओपनिंग पासून वापरलं म्हणजे हे किती महिन्यासाठी वापरले तुम्ही.
12 महिन्यासाठी. जेवढा वापर तेवढं डिप्रिसिएशन, हे लक्षात ठेवा स्लोगन. जेवढा वापर तेवढं डिप्रिसिएशन, जेवढा वापर तेवढा इंटरेस्ट. कळते का? बँकेतनं कर्ज घेतले 4 महिन्यासाठी, तर व्याज पण किती महिन्याचं आम्ही देणार? 4च महिन्याचं देणार. बरोबर आहे. चलो, तर आता 15,000च्या किती टक्के पाहिजे तुम्हाला? नाही, 15% ना. डिप्रेशन किती पर्सेंट आहे? सॉरी, 12%. ओके, 15,000च्या 12%. 15,000च्या 12%. 15,000 गुणिले 12% काढा, हे किती येते बघा. 1,800 रुपये येते का बघा. बघा, 15,000च्या 10% 1,500. 1%ने कॅल्क्युलेट केले तर किती येतात? 150. 2%ने 150. सॉरी, 150चे डबल 300. मग 1,500 आणि 300 किती होतात? 1,800. असे काढायचे. 1,800 हे झाले, राईट. आणि इकडं इकडे 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 काय आहे तुमचं? हे 6 महिन्यासाठी. हे किती आहे? 5,000च्या 12%. ओके, गुणिले किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. 12 पंचे 60. 600 झाले वर्षाचे. 600 बाळ झाले किती? वर्षाचे. ओके, नाही 6,000. सॉरी, किती? हा, 600 वर्षाचे झाले. मग 6 महिन्याचे किती येणार? त्याच्या निम्मे 300. 18 आणि 3 किती येतात? टोटल डिप्रेशन किती झालं तुमचं? 2100. हे पण लिहून घ्या, हे पण लिहून घ्या. दोघांचं डिप्रेशन काढले. एकाचं 2100 आले आणि दुसऱ्याचं वर किती आलं तर मग असे बघा 5-6 झाले. सगळ्यांचं लिहिले? लिहिले वर्किंग नोट? लिहिले तर लिहिले. ओके, डिप्रिसिएशन हा इन्कम आहे का खर्च आहे? बरोबर आहे. डिप्रिसिएशन इज अन एक्सपेंडिचर, राईट. तर याला एक्सपेन्सेस मध्ये लिहा. दोघांचे वेगळे लिहायचे बरं का, दोन्ही वेगळे लिहायचे. डिप्रिसिएशन ऑन पहिलं काय होतं रे? बिल्डिंग काय? आणि दुसरं डिप्रिसिएशन ऑन फर्निचर ना. बिल्डिंगचं किती रुपये होतं? आणि फर्निचरचं किती आहे? ओके, राईट. चलो, क्लिअर आहे? ठीक आहे, इथपर्यंत जाऊया पुढं. चला, नेक्स्ट आहे दिलेली ऍडजस्टमेंट बघूया. डेटर्सच्या वर आहे, बॅड डेट्स आहे, आरडीडी आहे आणि डिस्काउंट पण आहे. ही पण ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. 12वी मध्ये ही रोज करायची आपल्याला. आणि याचा एक क्रम आहे ऍडजस्टमेंट करण्यासाठी. पहिला काय, दुसरं काय, तिसरं काय, तर त्या क्रमानं ती करायची आहे. ओके, तर पहिल्यांदा मी दाखवतो, जरा लक्ष इकडे द्या, की पहिल्यांदा सगळ्यात डेटर्सची क्लोजिंगची अमाऊंट किती आहे? बॅलन्स शीट जी बनवली तुम्ही त्यामध्ये ते सांगा. हा, ती आहे तुमची किती? 35,000. ओके, पहिल्यांदा बाळ वजा करायचा, यातनं वजा करायचे बॅड डेट्स. पहिल्यांदा काय वजा करायचे यातनं? बॅड डेट्स. बॅड डेट्स बाळ त्यांनी किती रुपये दिलेत इथं बघा. पहिल्या लाईन मध्ये डेटर्स 1,000 आर बॅड डेट्स. 1,000 आर बॅड डेट्स अँड टू बी रिटर्न ऑफ. किती दिलेत? 1,000. ओके, तर यातनं 1,000 वजा करूया. 35 मधनं 1 गेला, किती राहणार आहेत? ओके, ही वजाबाकी राहिली 34. 34 मधनं पुन्हा रिझर्व्ह वजा करायचा, त्याला म्हणतो आपण आरडीडी. तो दिलाय तुम्हाला, हे बघा इथं, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. किती पर्सेंट आहे? 5%. ओके, तो आरडीडी यातनं लेस करायचा, दॅट इज 5%. ओके, 34,000च्या 10% किती येतात? 3,400. मग 5 न त्याच्या निम्मे, 34च्या निम्मे 1,700. वजा करूया, 10 7 गेले, हे 3, हे झाले 2 आणि 2 4, हे 3 आहेत तसे.
32,300. आणि ह्याच्यानंतर परत काय वजा करायचा मित्रांनो, ह्याचा डिस्काउंट, जो की तुमची थर्ड ऍडजस्टमेंट आहे. आता तुम्ही बघा इथं डिस्काउंट, इथं बघा लाईन बघा, कर्सर आहे मावशी, इथं डिस्काउंट ऑन डेटर्स किती पर्सेंट आहे? 2% आहे. ओके, तर हा 2%. ओके, 1% काढायचा, 2 शून्य कमी करा. 1% किती येतो? 3, 2, 3 आला. ओके, 2% पाहिजे, इंटू 2 करा. 3 दुनी 6, 2 दुनी 4, 3 दुनी 6, 6 4 6. वजा करूया, नाही केलं तरी चालेल. 10 6 गेले, 4 हे 5 आणि 5 10, हे 7 आणि 7 आणि 6 13, हे 1 हे 3. ओके, हे जाऊ दे. आता लक्ष इकडे द्या, एकच मिनिटं. सो हा फर्स्ट इफेक्टच झाला पाहिजे. बॅड डेट्स पहिल्यांदाच पाहिजे, आरडीडी दुसऱ्यांदाच पाहिजे, आणि डिस्काउंट हा तिसऱ्यांदाच पाहिजे. ओके, तर आता ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत ना, तर या तिन्ही गोष्टी आपल्याला तिकडे लिहायच्या. कुठल्या कुठल्या? ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी. बॅड डेट्स, आरडीडी आणि डिस्काउंट, हे ऑल आर बिझनेससाठी हे तिन्ही तुमचे काय आहेत मित्रांनो? एक्सपेन्सेस आहेत. ओके, हे तुमचे काय आहेत? एक्सपेन्सेस आहेत. ओके, तर ह्याला लिहून घ्या, ही पण लिहून घ्या. आता बऱ्याचदा बाकीच्या ठिकाणी वगैरे काय होतं की वर्किंग नोट लिहितच नाही, डायरेक्टच उत्तरच सांगितलं जातं. मग डायरेक्ट उत्तर सांगितलं तर मुलांना कळणार कसं? वर्किंग नोट आपल्याकडे पाहिजे. आता एक समजेल, उद्याच्याला परत तुम्ही 2 महिन्यांना जेव्हा परीक्षा अभ्यासाला बसाल, तेव्हा तुम्हाला कसं कळणार की डिस्काउंट हा 646 कसा आला, हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड. सो याच्यासाठी म्हणून आपल्याकडे वर्किंग नोट पाहिजे, आणि वर्किंग नोट व्यवस्थित लिहायचे. बरीचशी मुलं समासात लिहितात, कुठेतरी मागं लिहिल्यागत करतात, ते चुकीचं आहे. आपल्याला परत लागणार आहे अभ्यासाला. कळलं? चंदन कळते ना? काही प्रॉब्लेम नाही. लेफ्ट झाला ग्रुप मध्ये, ग्रुप मध्ये लेफ्ट झाला का ते? 11वीचा ऍड आहेस का तू? हो. हा क्रम आयुष्यभर लक्षात ठेवा डेटर्सचा. कळतंय? ज्यामध्ये बॅड डेट्स आहेत, आरडीडी आहे, आणि परत डिस्काउंट आहे. याच क्रमानं काम तुम्हाला करायचं आहे. झालं की सांगा, पुढे जाऊया. झालं तुमचं? चलो लिहूया आपण. तिन्ही खर्च आहेत, तर तिघांना पण तुम्ही एक्सपेन्सेस मध्ये लिहा. एक्सपेन्सेस मध्ये लिहा इथं 3 4 5. हा हा, 2 मिनिटं. ओके, बघा 3 नंबर इकडं बॅड डेट्स, हे लिहा इथं बॅड डेट्स 1,000 आहेत. बरोबर, त्यानंतर दुसरं लिहा आरडीडी, जो की 1,700 रुपये आहे. आणि पाचवं लिहा डिस्काउंट ऑन डेटर्स, जो किती आहे तुमचा? 646 आहे. राईट, क्लिअर आहे इथंपर्यंत सगळं तुम्हाला? आय होप इथंपर्यंत क्लिअर असेल सगळं तुम्हाला. जाऊया पुढं. लास्ट एखादी ऍडजस्टमेंट राहिली आहे काय, बघूया आपण त्याला. तर लास्टची ऍडजस्टमेंट आहे तुमची इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही एकमेव ऍडजस्टमेंट आहे जी ओपनिंग अमाऊंटवर कॅल्क्युलेट करायची. कशावर? ओपनिंगवर. तर इथं लिहा 6 नंबर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल किती आहे बाळ आपले? किती आहे? 1,22,000. आणि 1,22,000च्या किती टक्के पाहिजे आपल्याला? 5%. किती टक्के? नाही, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा एक्सपेंडिचर आहे. हा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा एक्सपेंडिचर आहे, आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा इन्कम आहे. 5%. 5%. ओके, इथं बघ, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅपिटल इज एक्सपेंडिचर पहिलंच केलं. 1,22,000च्या 5%. 1,22,च्या 10% किती येतात?
12,200. मग 12,200च्या निम्मे 600, बरोबर आहे. लिहा 6,100. 6,100. क्लिअर आहे. जाऊया पुढं. नेक्स्ट. नेक्स्ट आहे लास्ट वन बघायची आहे. 6 मंथ साठी गेले का? हा, ठीक आहे. बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे 5%. ड्रॉइंगवर इंटरेस्ट आहे 5%. डायरेक्ट करूया. इन्कम आहे हा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा इन्कम आहे. त्याला इन्कम मध्ये लिहा 1 नंबर, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ओके. ड्रॉइंग किती रुपये आहेत रे? वर बघा, 1200. फक्त हे काय करायचं, 1200ला किती टक्के आहेत? इथं पाहिजे तर असेल, ह्या 1200ला किती टक्के आहेत? हे 5%. ओके. फक्त हे करायचे 6 महिन्यासाठी बरं का. हा बाय डिफॉल्ट अकाउंटच्या नियमानुसार हा इंटरेस्ट घेताना 6 महिन्याचा घ्यायचा, कारण असं समजलं जातं की ते अर्ध्या वर्षाचे ड्रॉइंग आहेत, कारण तारीख दिलेली नसते आपल्याला. तर तिथं काय करायचं, 6 महिन्यासाठी घ्यायचं. ओके. आता 12×5 = 60. ओके. मग किती रुपये झाले हे? 60 रुपये झाले वर्षाचे. 30 रुपये झाले अर्ध्या वर्षाचे. हे 30 रुपये येणार. 30 रुपये डायरेक्ट आउटरला लिहा, कारण एकच पॉईंट आहे. डायरेक्ट आउटरला लिहा, कारण एकच पॉईंट आहे. राईट. प्रॉब्लेम झालेला आहे आपला. काय नाही राहिलेलं. चलो फायनल करूया, क्लोज करूया याला. ओके. वरनं हे आपली टोटल आले. आता ह्या 30 ऍड करायचे बघा. ह्या प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट हा जो पॉईंट आहे, या 30 ऍड करा. हे किती होतात बघा? 45,230. बरोबर. 45,230 मध्ये हे सगळं वजा करायचंय. हे किती येते टोटल बघा? 6,000, 7,000, 8,000, 10,000, 15,000. 15,700, 16,300, 16,400, 16,546. 16,546 माझी टोटल येते. तुमची किती येते बघा? बरोबर आहे बघा. 16,546 माझी टोटल बरोबर आहे. वजा करा ती त्यातनं. 45,230 मधनं फायनल करा, वजा करा, आणि फायनल आन्सरला प्रॉब्लेम झाला. 10तनं 6 गेले, 4 राहिले. हे 5. क्लिअर आहे का बघा? काही डाऊट असेल तर बोला, आपण बोलूया. सगळ्या वर्किंग नोट आणि सगळं कळालंय का बघा तुम्हाला? महत्वाचा प्रॉब्लेम आहे हा. अशा टाईपचा एक्सपेक्ट करू शकता आपल्या एक्झामला.